नमस्कार. कुक विथ सोनाली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कुरकुरीत पाणीपुरी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर चला आपल्या या झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी एका ताटामध्ये 2.5 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा तुम्हाला हवा तेवढा कमी जास्त करू शकता. तर 2.5 वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. रवा जर मोठा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मीठ छान असं रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं पाणी आपल्याला टाकत घट्टसर असा याचा पिठाचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. पाणी टाकताना थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. खूप सारं पाणी एकदम नाही टाकायचं. जसं रव्यामध्ये पाणी लागेल तसं पाणी आपल्याला टाकत जायचं आहे. आता याचा एक घट्टसर असा गोळा मी इथे बनवून घेतलेला आहे. पीठ घट्टसरच व्हायला हवं. पातळ झालं तर पुरी लूज पडते आणि ती तेल पिते, चांगली होत नाही. तर असं घट्टसर आपल्याला याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी मी घेतलेलं होतं पीठ मळण्यासाठी, तर त्यातील पाव ग्लास पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तुम्हाला जेवढं घट्ट हे पीठ मळता येईल तेवढं मळायचं आहे. तर पहा, आता हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. 5 मिनटं आपण याला झाकून ठेवूयात. 5 मिनटानंतर थोडंसं हलक्या हाताने एकदा याला अजून मळून घ्यायचं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या आकाराची पाणीपुरी हवी आहे तुम्ही त्या साईजचे गोळे बनवू शकतात. तर मी छोटेसे असे याचे गोळे केलेले आहेत. तुम्ही सर्व गोळे एकदम करून ठेवू शकता किंवा मग अर्धे अगोदर आणि अर्धे नंतर असं सुद्धा करू शकता. तर सुरुवातीला मी 10 ते 12 गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता त्याच्या पुऱ्या लाटून घेत आहे. तर पहा, आता आपण याच्या छोट्या अशा पुऱ्या बनवून घेऊयात. पुऱ्या खूप जाड नाही ठेवायच्या, पातळ ठेवायच्या आहेत. तर पहा, अशा पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या लाटताना एकाच साईडने लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकून आपल्याकडून कधी दुसऱ्या बाजूने सुद्धा लाटली जाऊ शकते, पण शक्यतो एकाच बाजूने ही पुरी लाटायची आहे, म्हणजे ती छान फुगते आणि पाणीपुरीची पुरी ही एकाच बाजूने लाटली जाते. आता एका सुती कापडावरती आपल्याला या पुऱ्या अशा सुकवत ठेवायच्या आहेत. ज्या साईडने आपण ही पुरी लाटलेली आहे त्याच साईडने आपल्याला ती अशी सुकवत ठेवायची आहे. नंतर तेलामध्ये तळताना सुद्धा आपल्याला ती त्याच साईडने तेलामध्ये टाकायची आहे, म्हणजे पुरी आपल्याला पलटी करायची नाही आहे. तर आता तेल गरम झाल्यानंतर आपण या पुऱ्या तळून घेऊयात. तेल मीडियम टेम्परेचरवरतीच गरम करायचं आहे. खूप जास्त कडकडीत सुद्धा नाही आणि खूप थंड सुद्धा नाही. पुऱ्या जेव्हा आपण सुती कापडावरती टाकतो तेव्हा त्या 5 मिनिटे तशाच कापडावरती ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या थोड्याशा कोरड्या होतात आणि छान नंतर फुगल्या जातात. तर आता आपल्याला याला मीडियम गॅसवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. असं पलटवत आपल्याला त्याला तळायचे आहेत, म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू छान तळल्या जातात. तर पहा, आता याला छान सोनेरी रंग येत आहे आणि सर्व पुऱ्या छान फुगलेल्या आहेत. छान सोनेरी रंग येईपर्यंत याला मीडियम गॅसवरती तळून घेतलेला आहे. आता या पुऱ्या आपल्याला चाळणीमध्ये काढायच्या आहेत. याला ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये नाही काढायच्या. चाळणीमध्ये काढल्यामुळे त्यातील जे एक्स्ट्राचं तेल असतं ते पण छान नितळलं जातं आणि सोबतच ह्या पुऱ्या कडक व्हायला मदत होते. तर सर्व पुऱ्या आता आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत. पहा, मस्त असा त्याला कलर आलेला आहे. आता उरलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत आणि छान अशा सर्व पुऱ्या फुगल्या जातात. पुऱ्या केल्यानंतर त्याला एखाद्या टोपल्यामध्ये ठेवायच्यात, म्हणजे त्याच्यामध्ये हवा जाते आणि त्या कडक होतात, लूज पडत नाही. गरम पुऱ्या एकावर एक नाही टाकायच्या, थोडंसं थंड झाल्यानंतर त्या टोपल्यामध्ये टाकायच्यात. आता आपण पाणीपुरीची स्टफिंग बनवून घेऊयात. तर त्यासाठी बटाटे घेतलेले आहेत. बटाटे शिजून घ्यायचे आणि त्याला छान कुस्करून घ्यायचे आहेत. बटाटे कुस्करल्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले बटाट्यामध्ये टाकायचे. थोडंसं लाल तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्ही याच्यामध्ये चाट मसालासुद्धा वापरू शकता. आता हे मिक्स केल्यानंतर थोडंसं तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तेलसुद्धा थोडं आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता आपण पाणी बनवून घेऊ. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच अद्रकीचा तुकडा,
5 ते 6 हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. सोबतच काही पुदिन्याची पानेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहेत. 1 चमचा साखर टाकायची आहे. पाणी टाकायचं आहे बारीक दळून घेण्यासाठी, तर अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये गाळणी ठेवायची आहे आणि हे पाणी आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. याच्यावरती अजून पाणी टाकायचं आहे. तर आपल्याला हवं तेवढं किंवा मी 1 ते 1.5 तांब्या इथे पाणी टाकलेलं आहे. आणि मसाला आता हा वरचा आपल्याला छान असा मॅश करून बाजूला काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील सर्व रस पाण्यामध्ये उतरला जातो. तर आता आपलं पाणी पहा छान असं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये हवं तेवढं पाणी आपण टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी इथे आपलं नॉर्मल मीठ वापरलेलं आहे. तुम्ही काळं मीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आणि पाणीपुरी मसाला टाकायचा आहे 2 चमचे. आता छान असं याला मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाण्याच्या क्वांटिटीनुसार सर्व सामान कमी जास्त करू शकता. अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. आणि छान असं आपलं हे आंबट गोड तिखट पाणी तयार आहे. पहा पुऱ्यासुद्धा छान अशा तयार झालेल्या आहेत. तर मस्त अशी आपली ही पाणीपुरी तयार आहे. मस्त दिसते सुद्धा आणि खायलासुद्धा बाहेरच्या पाणीपुरी इतकीच टेस्टी लागते. सोबतच तुम्ही याला आंबट गोड चिंचेचं पाणीसुद्धा बनवू शकता. तर मी अगोदरच पाणी बनवून ठेवलेलं होतं. आता पाणीपुरी भरताना सर्वात अगोदर याच्यामध्ये मसाला बटाटा आपल्याला भरायचा आहे. तसं तर इथून पुढचं सर्वांनाच माहीत असते पाणीपुरी भरणं आणि ती खाणं. तर आता आपण याला चिंच गुळाच्या पाण्यामध्ये बुडवून घेऊयात आणि नंतर मस्त असं तिखट पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि छान अशी ही पाणीपुरी एन्जॉय करायची आहे. तुम्हाला जर ही आपली साधी सोपी आणि चटपटीत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.